हाय फ्रेंड्स, कसे आहेत? आशा करते की तुम्ही अगदी मजेत आणि आनंदी असतील। आता लकीली उन्हाळ्याचे दिवस पुन्हा अर्धा किलो आवळे मी बाजारातून आणलेले आहेत आणि त्याचा मी आज मोरावळा बनवणार आहे। माझ्या मुलींना मी जे काही घरी बनवते ना ते आवडते आणि आपण दुकानातून आणल्यानंतर किती हायजीन मेंटेन केलेलं असतं, किती चांगल्या प्रमाणात बनवलेलं असतं माहिती नाही, परंतु जर आपल्याला थोडासा वेळ काढला तर घरच्यांसाठी अगदी खूप काही चांगलं करता येते जे शरीराला योग्य आहे, हानिकारक नसेल। तर आता मी तुम्हाला घरच्या घरी हा मोरावळा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे। आता इथे मी पाहताय एका फ्राय पॅनमध्ये किंवा तुम्ही टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवला तरी चालेल। इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। इथे स्टीलची चाळण घेतलेली आहे, गाळणं म्हणता येईल। हे सर्व आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मी वाफवण्यासाठी ठेवणार आहे ते एक 5 ते 10 मिनिटं वाफवून आपण शिजवून ते बघणार आहोत। त्याच्याने मी टूथपिकने ट्राय करून बघणार आहे की ते शिजलेत की नाही। आणि त्याबरोबर पहा इथे सेम 5 ते 6 वेलची, 5 ते 6 लवंगा, दालचिनीचा एक तुकडा आणि इथे हे 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। आता हे असे झाकून वाफेवर आपण हे शिजवणार आहोत। तर आपण 10 मिनिटं आवळा हा वाफवण्यासाठी ठेवलेला होता। पाहताय छान असं वाफलेलं आहे, कारण हा सुट्टा व्हायला सुरुवात झालेली आहे। टूथपिक घालून बघते, सगळं व्यवस्थित छान असा सुट्टा झालेला आहे पाहताय। आता मी गॅस बंद करते आणि 5-10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवते। आता एक छोटासा तवा किंवा फ्राय पॅन म्हणता येईल, स्टीलचं भांडं असेल तेही तुम्ही वापरू शकता। आता धुतलेलं आहे, त्याच्यातलं पाणी सुकू देते पूर्णपणे आणि हे थंड झालेले आवळे आता आपण हा गुळाचा पाक बनवणार आहोत। त्यात जे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वेलची, लवंग घेतलेलं आहे ते आपण टाकून गुळाचा पाक तयार करणार आहोत। आणि ह्यामध्येच हे जे आवळे इथे घेतलेले आहेत, तुम्ही ना ह्या आवळ्यातल्या बिया काढल्या तरी चालतील किंवा असेच अख्खे टाकले तरी चालतील। हे बघा अगदी अलगद सुट्टे झालेले आहेत। जे निघत आहेत ते मी इझिली काढून टाकणार आहे, बाकी मी तसेच बिया सकटच ठेवणार आहे। आता इथे गुळाचा पाक तयार व्हायला लागलेला आहे। हा मोरावळा आपण वर्षभर ठेवू शकतो। माझ्या घरात तर वर्षभर नाही राहत, पण आम्ही अधनमधनं खात असतो। आपण ह्यातच आवळा ठेवणार आहोत। पाकामध्ये 5 ते 10 मिनिटं पुन्हा असंच ठेवणार आहे मी। असं अधनमधनं गॅस बारीक करून ढवळत राहायचं आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा, कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला मोटिवेशन देतं, आम्हाला सपोर्ट देतं। मी आशा करते तुम्ही माझ्या व्हिडिओसाठी कमेंट नक्की देणार। अगदी 10 मिनिटातच हा असा छान असा पाक तयार झालेला आहे। पूर्ण आवळा असा मोकळा झालेला आहे। आता हा जो पाक झालेला आहे हा थोडासा पातळ असल्यामुळे मी अजून आटवून घेते। हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे, परत 10 मिनिटं अजून ठेवणार आहे जेणेकरून हा पाक आटणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहताय हा पाक आटलेला आहे, भरपूर चांगला असा आटलेला आहे आणि तुम्ही बघताय आवळ्याला किती छान असा कलर आलेला आहे पहा। आता मी गॅस बंद करते आणि आता एक 7 ते 8 तास असंच थंड व्हायला ठेवते आणि त्याच्यानंतर आपण हा बरणीमध्ये भरणार आहोत। ओके, तर गॅस बंद करूयात आपण। तर मंडळी, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी। तुम्ही पाहताय अगदी 6 ते 7 तासानंतर मी हा थंड झाल्यावरती हा मोरावळा असा भरलेला आहे। ह्याचा रंग बघा किती सुंदर, आकर्षक आणि चवीलाही तितकाच सुंदर झालेला आहे। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमचे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येत राहतील। आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी।